शेतकरी मित्रांनो नमस्कार. तानामध्ये प्लॉट आहे आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांची तानामध्ये प्लॉट आहे. आंबे बाराची तयारी जोरात चालू आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे सध्याला. मला एक कॉल असा येतोच का हा प्रश्न राहतो का सर, तानामध्ये प्लॉट आहे आणि आपल्या इथं बऱ्यापैकी सेटिंग झालेली आहे आता फुलांची. मग ते ठेवून आपल्याला जर पुढे इथेल मारता आलं म्हणजे ते पण राहील आणि पुढे बी आपली पानगळ होईल आणि पुढेही फुलं लागतील. तर असं करता येईल का? तर मित्रांनो याच्या मागचं एक कारण समजून घ्या फक्त. ज्यावेळेस दिवाळीच्या दरम्यान पाऊस झाला होता, म्हणजे 1-1.5 महिन्यापूर्वी, त्यावेळेस बऱ्यापैकी बुरशीने पानं गळाली होती आणि हा जो प्लॉट बघताय तुम्ही, या ठिकाणी पण तुम्ही जर बघितलं, तर प्रत्येक पानावर डाग आहे. याच्यामध्ये सर्कोस्पोराचा असेल किंवा अल्टरनेरिया म्हणजे खरड्याच्या असेल किंवा डांबऱ्याच्या असेल, दोघं प्रकारचे तुम्हाला इथं रोग पाहायला भेटतात. मग ज्यावेळेस पाऊस झाला होता, त्या वेळेस काय झालं, बऱ्यापैकी पानं हे तुमचे गळून गेलेले होते बुरशीमुळं. पोटातले पानं खास करून गळालेले होते. त्या ठिकाणी नवीन चौकी आली मित्रांनो आणि ज्यावेळेस फुल आलं आणि मधमाशीमुळे ते सेटिंग झालं, तर तेच सगळे हा जो प्रकार दिसतोय आता जवळ-जवळ 15 एक सेटिंग आहे या झाडावर. आता ठीक आहे, आता दिसायला चांगले दिसतंय. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, त्या काडीमध्ये त्या बुरशीचा फ्लो तसाच असतो. कारण पान गळताना बुरशी पानावर असतानाच ते पान गळालेलं आहे. म्हणून ज्यावेळेस तुमच्या इथं खराब वातावरण कधी होईल, म्हणजे साधारण दवदहीवर अजून पडायचं 1 महिना अजून थंडी कशी पण चालेलच. तर दवदहीवर अजून पुढं पडेलच. मग ज्यावेळेस तुमच्या इथं पाकळी करपा येईल किंवा खरडा येईल, त्यावेळेस सगळ्यात पहिले अटॅक ज्याच्यावर होईल, ती ही सेटिंग असेल. म्हणून मित्रांनो याची जास्त अपेक्षा नका ठेवू. नव्याने सुरुवात केली तर चांगलंच आहे. धन्यवाद.